चला, यापुढील होणारे प्रत्येक सामने हे वेळेत आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाला विनंती असेल आणि खास करून कर्णधाराला दिलेल्या वेळेत सामने संपवा. भरपूर सामने आहेत आणि हे सामने प्रकाश झोतात होणं खूप महत्त्वाचं आहे. सामना खूप महत्त्वाचा आहे. इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो गनुमेहर फायटर संघाने आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी मांगेला वॉरियर्स संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मांगेला वॉरियर्स संघाच्या वतीने. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आजच्या दिवसातील दुसरा सामना मांगेला समाज प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं. आजचा 5वा आणि शेवटचा दिवस. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. दुसरा उपांत्य फेरीचा सामना. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू. चेंडू पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातात. चांगली सुरुवात. गोलंदाज नयन मेहेर. नयन हा अष्टपैलू खेळाडू. फलंदाजाचा विचार केला चेतन मेहेर मांगेला वॉरियर्स संघाच्या वतीने. सलामीचा फलंदाज आणि त्याच समवेत विपुल चौधरी अशी सलामीची जोडी. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक दूर. एकेरी धावेने खातं खोललं जाते. पहिला चेंडू थोडासा गतीने हाताळला होता. दुसरा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. त्यावर मी ते एक धाव आणि मांगेला वॉरियर्स संघाने इथे खातं खोललंय. आपण पाहत आहेत मांगेला समाज उन्नती संघ सातपाडी आयोजित मांगेला समाज प्रीमियर लीग दैदिप्यमान असा सोहळा. याची देही याची डोळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी आमच्या संपूर्ण आयोजकांनी घेतलेली मेहनत आजच्या शेवटच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळते. आपण सध्या उपांत्य फेरीचे सामने पाहतोय. त्यानंतर उपांत्य फेरी आणि मग अंतिम सामना. कोण अंतिम सामन्यात जाणार ही चुरस खूप महत्त्वाची आहे. तब्बल 16 संघ या स्पर्धेत आपलं भवितव्य आजमावत होते आणि 16 संघातून आता फक्त शिल्लक आहेत 8 संघ आणि ते कोणाला मात देणार हे तितकंच महत्त्वाचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा फलंदाज विपुल आणि त्याच्या विरुद्ध पुन्हा एकदा नयन. या वेलोवर फुलटो गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा चांगला फायदा. हा येतोय चौकार. खूप सुंदर फटका. ज्या पद्धतीने चेंडू टाकला. खराब चेंडू आणि खराब चेंडूची कुठलीही हायग गेली नाही. पण रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या पद्धतीने गॅप शोधला. कौतुक करावं लागेल फलंदाज विपुल चौधरीचं. उत्साह वाढतोय या स्पर्धेत. अनेक मान्यवरांचं आगमन होत आहे. त्यांचंही आम्ही शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चौकार येतोय आणि या चौकाराने आपण धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते 5 धावा. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. 5 षटकांचे सामने. दुसरा उपांत्य फेरीचा सामना मांगेला वॉरियर्स विरुद्ध गनुमेहर फायटर. थोडंसं घाई करा. सर्व संघांना एक विनंती असेल दिलेल्या वेळेत आपल्याला सामना संपवायचे आहेत. कारण आजच्या दिवसात आपल्याला बक्षीस समारंभ सुद्धा इथे पार पाडायचा. यावेळी पुन्हा एकदा फुलटो. डीपला क्षेत्ररक्षक आहे. मिळेल एकच धाव. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा आपण विचार केला. धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते 6 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिलं षटक इथे मार्गस्थ झालेलं आहे. सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रातील प्रथम सत्राचा खेळ सध्या या दोन्ही संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. जसजसं पुढे जाऊ या स्पर्धेतील चुरस आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आखुटप्याचा चेंडू थोडासा खाली राहिला आहे. क्षेत्ररक्षक येईल शॉटला. तो चेंडू कलेक्ट करून फेकेपर्यंत पुन्हा एकदा एकेरी धावेने पुढे जात आहेत. खूप चांगली सुरुवात इथे मांगेला वॉरियर्स संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू अजूनही या पहिल्या षटकातील. यावेळी पुन्हा एकदा वेगाने चेंडू हाताला होता आणि फलंदाज बाद होतोय. त्रिफळाचेत बाद होत आहे. पहिलं षटक इथे समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावसंख्या धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 7 धावा.
चला तर पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावेंवर एक गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश हा एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन गनुमेर फायटर संघाच्या वतीने गोलंदाज यश धनू आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत जोडले जात आहेत आमचे साथी समालोचक मनीष चौधरी. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेली 4 दिवस तुम्ही ज्यांच्या माध्यमातून समालोचना ऐकतायत, चिराग मेहर असतील, मनीष चौधरी, त्यानंतर रोहन चौधरी, या सर्वांचंच खूप खूप आभार आम्ही या मांगेला समाजोन्नती संघाच्या वतीने मानतोय. त्याचबरोबर पागधरे नेटवर्क ज्यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जात आहे, प्रोप्रायटर कुणाल पागधरे आणि त्यांची संपूर्ण टीम, चारही कॅमेरामॅन, आपलंही मनपूर्वक आभार आम्ही मानतोय. आणि या स्पर्धेसाठी ज्ञात अज्ञात प्रत्येकाचा ज्यांचा या स्पर्धेसाठी हातभार लागलाय त्या सर्वांचं खूप खूप आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर टू मनीष चौधरी. हॅलो चिक, थँक्यू सो मच गिरीजी तांबोरे यांचा आवाज मागच्या षटकासाठी आपण ऐकला आणि मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 धावा आणि त्याचबरोबर 1 विकेटचं नुकसान आपल्याला पाहायला मिळालं. यश धनू यांना आमंत्रित केलं. गिरीश, ज्याप्रमाणे यश धनूला आपण पाहतोय, यश धनू यांचा षटक आपण पाहिलं तर मागच्या काही सामन्यांपासून त्यांचा इतिहास जर आपण तपासला तर खूप चांगला इतिहास त्यांचा राहिला आहे आणि या मॅचमध्ये खूप महत्त्वाची गोलंदाजी त्यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. नक्कीच यश धनू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच सांगतायत व्हाईट बॉल. हा चेंडू मात्र वाईड आलाय. पहिला चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळतोय आणि या व्हाईट बॉलनं धावांच्या गतीला मात्र वेग मिळते. धावफलक जाऊन पोहोचते स्कोरकार्डवरती. 8 धावा 1 विकेटच्या नुकसानामध्ये मागेला वॉरियर संघ. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक मेहर आणि त्याचबरोबर मनन मेहर यांचा संघ आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला संघ मालक आपण पाहिला तर यस भावेश मेहर आणि जिग्नेश मेहर आपल्याला पाहायला मिळतील. गनू मेहर फायटर या संघाचे संघमालक पाहायला मिळतात. नक्कीच खूप चांगली स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून मागेला समाज उन्नती संघाच्या वतीने एक संकल्पना आणली गेली आणि त्या संकल्पनेतनं आपल्याला सलग या 5 दिवसाचं आयोजन पाहायला मिळते. या 5 दिवस या स्पर्धेचं आयोजन नक्कीच ग्रामपंचायत सदस्य रोशाली मेहर मॅडम यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन झालंय. त्या शुभागमने आपण त्यांचंही हार्दिक स्वागत करूया. नक्कीच जाऊया इनेक्शन मॅचकडे आपण लगेचच. तर नक्कीच मागेल्या समाजाचे हॅलो, तर जाऊया इथून मॅचकडे इनेक्शन आहोत आपण आणि इथून चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉल दर्शवला जातोय. 1 तर धावा येत आहेत. धावसंख्येत वाढ होत्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथून चेंडू जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा वाईड बॉल आणि इथून वाईड हाताळले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. धावांच्या गतीला मात्र वेग मिळतोय. धावगती आता थेट जाऊन पोहोचते. कुठेतरी खराब गोलंदाजीचं उत्तर देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. श्री राम मंदिर संस्थान सातपाडीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री रमणजी नाईक साहेबांचं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो, मिस टायमिंग झालं होतं. बॅटची कडा आली आणि हलक्या तण मात्र खेळण्याचा प्रयत्न होता मनगडाच्या साह्यानं. चेंडू बराच काळ हवेत राहिला. रुपेश नावाचा फलंदाज हवेत लहरत होता. त्यानंतर क्षेत्ररक्षकानं आपल्या हातामध्ये जेल टिपला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्याप्रमाणे चेंडू सोडला गेला
आणि इथून सोडल्यानंतर जी बॉडी लँग्वेज सांगत होती की सिंगलसाठी हा चेंडू खेळावं आणि चेंडू बॅटवरती जसा आला चेंडू हवेत राहिला, नयन चेंडूच्या खाली आलाय, जेल टिपला जातोय, विकेटचा बदल होतोय, फलंदाज होतोय बाद, विकेट डाऊन. बरं, सर्वोदय सोसायटीचे माजी बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि त्याचबरोबर मांगेला समाजोन्नती संघाचे माजी सल्लागार सन्माननीय श्री छबिलदास गणू मेहर यांचं आगमन झालंय. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. श्री राम मंदिर संस्थान सातपाडीचे विद्यमान अध्यक्ष माजी सरपंच ग्रामपंचायत सातपाडी सन्माननीय श्री रमणजी नाईक साहेबांचं आगमन झालंय. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही मांगेला समाजोन्नती संघाच्या वतीने मांगेला समाज प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर टू मनीष. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 3 वाईड हाताळल्यानंतर एक सिंगल आली होती बॅट नंतर. त्यानंतर एक चेंडू निर्धाव सुद्धा आला होता आणि इथून ह्या चेंडूवरती लोअर पेचचा चेंडू ज्या पद्धतीने सोडला गेला आणि बॅटरचा माइंड सेटअप जो होता की आपण सिंगलसाठी हा चेंडू खेळावं. चेंडू बराच का हवेत राहिला. न्यूमॅन रोहित तांडेल ॲज अ कॅप्टन पाहायला मिळतात. चेंडू सोडला गेला. आपण शफल झाले होते. त्यानंतर आपण चेंडू सोडतायत की वाईड मिळेल या अपेक्षेनं, परंतु आपण गेल्या 4 दिवस या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. ज्या पद्धतीने पंच आपली पंचभूमिकेत कार्यरत आहेत आणि त्यांची पंचांची भूमिका जी राहिली आहे आणि आपण सलग पाहतोय जर शफल होत आहेत तर वाईड मिळणार नाही आहे. याच अनुषंगानं प्रत्येक बॅटरला मात्र हे माइंड सेटअप ठेवावं लागेल. जर इथून शफल झाले असतील तर बॅटला मात्र बॉल घ्यावा लागेल आणि इथून चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. उडवण्याचा प्रयत्न, समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होतो. क्षेत्ररक्षक आहेत तिथे दर्शन, त्याने मात्र चेंडूला फील्ड केलंय. इथून धाव घेण्याचा प्रयत्न जरूर राहिलं होतं चेतन यांचं, परंतु चेतनला परतावं लागलं. वेट असं म्हटलं गेलं रोहितकडनं आणि त्यानंतर गाडी पुन्हा एकदा रिव्हर्सला घेतली आणि परफेक्ट पार्किंग केली आहे. या षटकातील टोटल चेंडूचा खेळ क्लिअर झाला. 5 शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल रिमाइनिंग असेल. या शेवटचा चेंडूचा खेळ पाहूया. इथून गोलंदाज यश, मी म्हटलं होतं की गोलंदाज यशकडे ती किमया आहे की आपल्या गोलंदाजीतनं फलंदाजाला रोखण्याचं काम त्यांच्याकडनं मागचा इतिहास आपण तपासलाय, ज्याप्रमाणे तो इतिहास राहिला गेला. तर विनंती असेल कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल आपण एकतर एका बाजूला व्हायचं आहे, नाहीतर आपण खाली स्थान ग्रहण करायचं आहे. कारण की इथून आपण पाहिलं तर पहिल्या षटक ज्याप्रमाणे हाताळलं गेलं होतं त्यामध्ये 7 धावा आल्या होत्या. या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिली तर तर टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते तब्बल 11 धावा 2 विकेटच्या नुकसानामध्ये. ओव्हर टू गिरीजी तांबोरे. सन्माननीय श्री सुरेंद्र हिराजी तरे यांचं इथे आगमन झालंय. आपणास विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. पहिल्या सत्राचा सध्या खेळ सुरू आहे. प्रथमतः नाणेफेकचा कौल जिंकला होता गणू मेहर फायटर संघाने आणि स्वीकारलं होतं क्षेत्ररक्षण. आमंत्रित केलं होतं मांगेला वॉरियर्स संघाला फलंदाजीसाठी आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावेंपर्यंत जाऊन पोहोचलाय. 5 षटकांचा सामना, उपांत्य फेरीचा हा सामना पाहूया. पुन्हा एकदा आमंत्रित केलंय गोलंदाज नयन मेहेरला, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. 1 गडी बाद केला होता आणि धावा खर्च केल्या होत्या 7. तोच नयन आता पुन्हा एकदा कशा प्रकारे कमबॅक करतोय हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नयन मेहेर आतापर्यंत 7 गडी बाद केलेत. 10.50 ची इकॉनॉमी राहिलाय नयन मेहेरची. सर्वोदय सहकारी सोसायटीचे चेअरमॅन म्हणजे श्री चंद्रकांतजी तरे यांचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर सर्वोदय सहकारी सोसायटीचे संचालक आनंदजी म्हात्रे यांचं आगमन झालं. आपलंही सहर्ष स्वागत. आपणासही विनंती असेल. त्याचबरोबर आनंदजी चौधरी आमचे मित्र शिवसेना शाखा प्रमुख, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिचे 3रं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि 3रं षटक हातातोय नयन मेहेर.
त्याचबरोबर हरेश्वर वामन चौधरी आपणास ही विनंती असेल, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपलं सहर्ष स्वागत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव हातालाय. गोलंदाज नयन मेहेरनी, मी म्हटलं होतं ना, अष्टपैलू खेळाडू आहे. प्रत्येक क्षेत्रात ज्यांनी छाप सोडलाय. पुन्हा एकदा यावी खोलगट टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत दर्शनची चूक घडते. मिळेल एक धाव. या एकेरी धावेने धाव फलक हलताना आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा. निर्णायक सामना आणि या निर्णायक सामन्यात जास्तीत जास्त धावा जरूर बनवायच्या आहेत मागेला वॉरियर्स संघाला. कारण 5 षटकांच्या दरम्यान जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त धावा बनवू शकता, तेव्हा द्वितीय सत्रात चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकाला त्याची साथ मिळत असते. पाहूया तसं काही चित्र होईल का, की गनू मेहेर फायटर संघ इथे फायटिंग करताना पाहायला मिळेल. खूप सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य निलेशजी पागदर यांचं आगमन होत आहे. आपलंही सहर्ष स्वागत. आपणास विनंती असेल मुख्य व्यासपीठावर आपण यायचंय. यावेळी लोअर फुलटो डीपला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली जाते. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली फेकी तिथे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकेरी धावेनी धावसंख्या जर आतापर्यंत आपण पाहिल्या तर 13 धावा धावफलकावर लागतायत 2 गडींच्या मोबदल्यात. तिसरं षटक सध्या आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. आलेल्या सर्व प्रेक्षक मायबाप वर्गांचं, सर्व समाज बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत मांगेला समाज उन्नती संघाच्या वतीने आम्ही करतोय. त्याचबरोबर पागधरी नेटवर्कच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. इथे अपील होते आणि फलंदाज पायचिच्च्या रूपाने बाद होत असताना पाहायला मिळतोय. चेतन बाद आणि ते बसतोय. तिसरा धक्का मागेला वॉरियर्स संघाला. संघाला सध्या संत गतीने चालतोय. जो संघ वाटला होता एकदम जोराने इथे धावा जमवण्याचा प्रयत्न करेल, मात्र थोडीशी चूक घडली आणि त्याचमुळे आतापर्यंत तिसरा गडी इथे बाद झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडासा घाई करा विनंती असेल. पुन्हा एकदा दिलेल्या वेळेत सामने संपवणं हे अनिवार्य आहे, कारण यापुढे आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसात बक्षीस वितरण सोहळा सुद्धा पार पाडायचा आहे. त्यामुळे संघाचे कर्णधार आपण लक्ष ठेवा. हे व्ह्यूज आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकाल. हार्दिक चांबरे आणि त्यांची टीम आमच्या मुख्य व्यासपीठाचं हे चित्र तुमच्यापर्यंत थेट प्रक्षेपित केलं जाते. यावेळी आलाय फलंदाज आणि मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक खाली. कुठलीही चूक होणार नाही. झेलचिच्च्या रूपाने हा बसतोय. 14 धक्का मागेले वॉरियर्स संघाला. सेव इथून उत्तम झेल पकडला गेलाय. चला तर फलंदाज इथे बाद होतोय. हार्दिक आला आणि पहिल्याच चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. त्याला माहित आहे धावसंख्या स्थगित आहे, संत गतीने चालते आणि इथे आक्रमकता करणं खूप महत्वाचं होतं. फटका फसला तर कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. ज्या पद्धतीने जजमेंट खूप चांगलं होतं. चेंडूला येऊ दिलं, त्यानंतर थोडीशी उसळी घेतली, झेल पकडली, मागच्या दिशेने त्याने पाहिलं आपला पाय लागतोय का सीमारेषेकडे, नाही, आणि त्यानंतर मग तो आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नयनचं कौतुक होईल. आतापर्यंत 9 गडी बाद केलेत चांगली इकॉनॉमीने. शेवटचा चेंडू अजूनही या तिसऱ्या षटकातील बाकी. धाव संख्या फक्त आणि फक्त 13 धावा या तिसऱ्या षटकाच्या दरम्यान. ऑन हॅट्रिक नयन मेहेर.
यावेळी हलगतपणे खेळून काढल्या चेंडूला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येईल चेंडूला फेकीपर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या दुहेरी धावेने षटक संपतायत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 15 धावा मांगेला वॉरियर्स संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी ड्रिंक्स ब्रेकची वेळ होते, विश्रांती, आणि या विश्रांतीमध्ये काय रणनीती आखली जाईल मांगेला वॉरियर्स संघाच्या वतीने हेही पाहूया. तत्पूर्वी जाऊया आमच्या डीजेकडे, ऐकूया सुमधूर संगीत आणि पुन्हा एक देऊया मैदानाकडे. धन्यवाद. नक्कीच आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. नक्कीच इथून 3 षटकांचा खेळ क्लिअर झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण तपासली तर धावफलक जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती. तब्बल 15 धावा 4 विकेटच्या नुकसानामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील प्रणित तांडेल. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकता. हॅलो, तर जाऊया नागेश मेहर. आपल्याला प्रोफाईल पाहू शकता आपण त्यांची ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळते. 5 विकेट सुद्धा त्यांच्या नावावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी मिडन ओव्हर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. इथून पहिलाच बॉल स्लॉट मध्ये सरळ पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावेसाठी षटकार. त्या पद्धतीने चेंडू स्लॉट मध्ये होता, सरळ मिडल ऑफ द बॅट मध्ये घेतला आणि उचलून फेकून दिलं सरळ 6 धाव्यासाठी. लिहून टाका 6 धावा असं मात्र रोहित तांडेलनं मात्र सांगितलं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21, 4 विकेटच्या नुकसानामध्ये. पाहूया पुढचा चेंडूचा खेळ. लोअर पेचचा होता, पुन्हा ओळखलं, चेंडूला पाठवलंय पुन्हा आमच्या प्रेक्षकांच्या जवळ. 6 धाव्यासाठी षटकार. मच्छीमार सोसायटीचे माजी चेअरमॅन तर नक्कीच सर्वोदय सोसायटीचे व्हाईस चेअरमॅन आणि त्याचबरोबर वैते समाज उन्नती संघाचे माजी संचालक म्हणून आपण ज्यांना पाहतोय योगेशजी लक्ष्मण म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच आपण स्थान ग्रहण करायचं आहे आणि मुख्य व्यासपीठावरती आपण सामन्याचा भरपूर आनंद घ्यायचा. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळालेत गिरीश. काही कमालीचा खेळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर या स्पर्धेचे उद्घाटक आणि मच्छीमार सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमॅन विनोदजी नाईक साहेबांचं आगमन होत आहे. आपलंही सहर्ष स्वागत. आपणास विनंती असेल मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचंय.
इथून पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल आपण पाहू शकता ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर झाला. चेंडूने आपला रस्ता बदलला आणि चेंडू मात्र जातोय वाईटच्या दिशेनं. अवंतर धावा खर्च होताना धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 28 आता वेगानं वाढतीये कारण की 2 षटकार मोठे मोठे पाहायला मिळाले रोहित तांडेल यांच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा लोअर पेचचा चेंडू होता. तर नक्कीच भुवनेश्वर मेहर सरांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जयसिंगजी पागदरे सरांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. सर आपण मुख्य व्यासपीठावरती नक्कीच स्थान ग्रहण करायचं आहे आणि सामन्यांचा भरपूर आनंद घ्यायचा आहे. नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती मांगेला समाज उन्नती संघाच्या वतीनं ज्या पद्धतीने आमचे पाहुणे मंडळी येत आहेत त्या प्रत्येक पाहुणे मंडळींचं स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती केलं जातं आणि प्रत्येक आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं त्याचबरोबर आमच्या पाहुण्यांचं सुद्धा आपण करूया मनसोक्त हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया इन ॲक्शन मॅच ऑन आहेत. आमचे लाडके प्रेक्षक वर्ग सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून त्याचबरोबर मैदानाच्या चहूबाजूला जिथे जागा मिळेल तिथे मात्र इथे आमचे प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेत आहेत. भरपूर आनंद घेत आहेत. नक्कीच भरपूर आनंद घ्यायलाच हवा. आज रविवारचा दिवस आहे म्हणजे सुट्टीचा दिवस प्रत्येकासाठी आणि सुट्टीच्या दिवसामध्ये प्रत्येक प्रेक्षक वर्ग सामन्याचा भरपूर आनंद घेत आहेत. हवे इथून फटका सजवला जातोय. कार्पेटला रोल करतोय. कावकर्णच्या रिझममध्ये क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1 न मात्र पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तब्बल 30 धावा. 30 हा आकडा मात्र गाठला जातोय. इथून आता मजबूत परिस्थितीमध्ये येताना दिसतोय संघ मांगेला वॉरियर्स. ज्या पद्धतीने पहिल्या 3 षटकामध्ये धावगती पूर्णपणे शांत होती त्या धावगतीला आता वेग देताना चौथ्या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. 30 धावा आणि त्याचबरोबर 4 विकेटचं नुकसान सुद्धा झालंय. रोहित तांडेल इथून सज्ज आहे. ॲज द कॅप्टन आहेत. तर जाऊया इथून शेवटचा बॉल आहे आणि सॉफ्टहँड मात्र मनगटाच्या सहाय्यानं मात्र त्या चेंडूला कार्पेटला रोल केलं जातं. इथून मिसफिल्ड जरूर झाली आहे. थोडंसं हुंबल झालं होतं त्याचाच रोखलं जातोय. सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धावेने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ क्लिअर होतोय. 4 विकेटच्या नुकसानामध्ये धावसंख्या स्कोर कार्डवरती मांगेला वॉरियर्स संघाची 31 धावा पाहायला मिळते. त्याचबरोबर इथून आपण पाहिलं तर प्रेक्षकांसाठी मात्र सुवर्ण संधी येते. प्रेक्षकांनी जर बाहेरून जेल पकडला तर साईप्रिया संघ या संघाकडनं मात्र एक पार्लेज बिस्किट आणि त्याचबरोबर एक कोल्ड ड्रिंक असणार आहे. तर नक्कीच प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. साईप्रिया संघाचं सुद्धा धन्यवाद व्यक्त केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्हीही या स्पर्धेसाठी नक्कीच चांगलं सहकार्य केलं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी मात्र हे पार्लेजी बिस्किट आणि त्याचबरोबर कोल्ड ड्रिंक्स जो प्रेक्षक वर्ग जेल टिपेल त्याच्यासाठी असणार आहे. जाऊया इथून 5व्या षटकासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय गोलंदाज इथून आमंत्रित केलं जातं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रणित तांडेल स्वतः येत आहेत आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं चेंजेस करतोय. 5व्या षटकासाठी मी आमंत्रित करेल गिरीशजी तांबोरे यांना. धन्यवाद मनीष. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रोहित तांडेलने ते संकटातून संघाला बाहेर काढलंय असं म्हणायला काही हरकत नाही. लागोपाठ मारलेले 2 षटकार आणि त्याचमुळे धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 4 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय प्रणित तांडेलला. आतापर्यंत गडी बाद केलेत त्यांनी 2. त्याची इकॉनॉमी जर आपण पाहिली तर 9 पूर्णांकाची राहिलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात. कृपया स्कूटीची जी लाईट ऑन आहे विनंती असेल आपण बंद करा. खेळाडूंना त्रास होणार नाही याचं लक्ष घ्या. यावेळी शेवटचं षटक. प्रणितचा पंचांचा इशारा येतोय. स्वैर मारा. वाईट चेंडू अतिरिक्त धावेने इथे धावफलक हलताना पाहायला मिळेल. 32 धावा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात मांगेला वॉरियर्स संघाला इथून धाव संख्या जमवायच्या आहेत. खूप महत्वाचा सामना कारण जोही संघ इथून पुढे जिंकणार तो पुढे जाणार, हरणार तो बाहेर. आणि प्रत्येकाचं स्वप्न आहे या चषकावर आपलं नाव कोरायचं आहे. आपण पाहतायत मांगेला समाज प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं. आजचा 5वा आणि शेवटचा दिवस. सुरू असलेला हा दुसरा सामना. दुसऱ्या सामन्यातील पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रातील शेवटचं षटक सध्या प्रणित तांडेल हातात. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर थेट यष्टी रक्षकाच्या हातात. लाऊड अपील.
खूप सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलंय प्रणितने, कौतुक करावं लागेल. त्यांनी ओळखलं रोहित थोडंसं बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न आणि मग त्यानंतर ती एक चांगली गोलंदाजी. कर्णधार विरुद्ध कर्णधार, प्रणित विरुद्ध रोहित अशी लढत. पुन्हा एकदा वाईट चेंडू. ज्या प्रणितने चांगलं कमबॅक केलं होतं त्यांनी पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. अतिरिक्त धावेने धावफलक आपल्याला हलताना पाहायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला, धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. आतापर्यंत 33 धावा, 33 धावा धावफलकावर लागतायत. यावेळी आखोटप्याचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक खाली आणि मोठी चूक. पण कोणाची झेल सोडलाय? रोहितची. आणि त्याला एक चांगलं वरदान मिळालंय असं म्हणायला काही हरकत नाही. थोडंसं बाहेरचा चेंडू, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फसला होता. झेल टिपताना थोडीशी चूक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून घडली आणि त्यामुळे थोडंसं दबाव असतं. मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय. प्रत्येक गोष्ट बारकाईने इथे आयोजकांनी केलेली आहे. मुख्य व्यासपीठ असेल, खेळाडू कक्ष, प्रेक्षकांना बसण्यासाठी चांगली आसन व्यवस्था, समालोचन कक्ष, या स्पर्धेचं 4 कॅमेऱ्यानेशी थेट प्रक्षेपण, या सर्वच गोष्टीचं नियोजन, आयोजन आणि त्याबद्दल मांगेला समाजोन्नती संघ, संपूर्ण टीम, आपलं खूप खूप कौतुक. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे फसतोय. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल. रोहित नाईक. फेरीचा सामना प्रिश 11 विरुद्ध मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी पोहोचायचं आहे. प्रिश 11 विरुद्ध मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस, दोन्ही संघाचे कर्णधार आपण सज्ज राहा. जसं षटक संपेल टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन बॉल आहेत ना, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या 34 धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळते. चला तर नवीन फलंदाज निखिल मेहर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल मेहर, चला जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा विनंती असेल. त्याचबरोबर पुढील सामन्यासाठी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. प्रिश 11 आणि मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस दोन्ही संघ टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचा. कर्णधार यावेळी लोअर फुलटो, चांगला फटका डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक येईल, चेंडू कलेक्ट करून फेकेपर्यंत एकच धाव. स्ट्राईकला पुन्हा एकदा रोहित तांडेल, ज्यांनी आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. अजूनही आशा पल्लवीत आहेत. धावसंख्येचा विचार केला 35 धावा धावफलकावर लागतायत. 5 गडींच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू या 5व्या आणि अंतिम षटकातील. पाहूया प्रथमतः फलंदाजी करत असताना मांगेला वॉरियर्स संघ किती धावेंचं लक्ष गनू मेहर फायटर संघासमोर उभं करेल. चांगला निर्णय त्यांनी घेतला होता. आणि आपण जर पाहिलं तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रत्येक संघ इथे क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि स्वीकारलेला निर्णय नक्कीच पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न चांगले सुरू आहेत. कोण यशस्वी होईल, कोण अयशस्वी होईल, हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण प्रत्येकाची इच्छा आहे या पहिल्या चषकावर आमचं नाव असावं. यावेळी आखोटप्याचा चेंडू, चांगला प्रहार, प्रयत्न यावेळी फसतोय. कुठली चूक होणार नाही. झेलचीच्या रूपाने फलंदाज बाद. षटक संपतायत 5 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा करून 36 धावेंचं लक्ष उभं केलं जात आहे मांगेला वॉरियर्स संघाच्या वतीने गनू मेहर फायटर संघाच्या समोर. जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर, जिथे आपण आलेल्या मान्यवरांचा यथोचित स्वागत सत्कार करणार आहोत. चला तर आपण नाणेफेक करणार आहोत. मी विनंती करेल भुवनेश्वर मेहरजी यांना की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपले शुभ हस्ते नाणेफेक होते. प्रिश 11 संघाचा कर्णधार आणि मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार आपण लगेच टॉस बॉक्समध्ये पोहोचा, जिथे नाणेफेक होते. मी विनंती करेल टॉस बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक आपल्या समवेत जोडले जातील. मनीष चौधरी, हे आपण ड्रोन व्ह्यू पाहू शकाल आमच्या मैदानावरील. खूप सुंदर हे ड्रोन व्ह्यू पहा. मैदानाची एक चांगली आखणी
सुसज्ज असं मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक मांगेला समाज उन्नती संघ अध्यक्ष सन्माननीय श्री राजनजी मेहर आणि या प्रीमियर लीगचे कार्याध्यक्ष सनी चौधरी, आपलं मनपूर्वक आभार. ओव्हर टू मनीष चौधरी, टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. आपण जाऊया भुवनेश्वरजी मेहर सरांच्या शुभातनं मात्र हा टॉस केला जातोय. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल प्रिश 11 संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल संघ तो म्हणजे येस चॉईस नसणार आहे. इथून कॉलिंग दिली जाते प्रिश 11 संघासाठी मेहर अँड मेहर संघाकडनं. इथून डायरेक्टली आपण टॉस करणार आहोत. भुवनेश्वरजी मेहर सरांच्या शुभातनं हा टॉस केला जातोय. SMPL असं कॉलिंग आले आणि इथून मांगेला समाज हा कॉल येतोय. इथून सरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती नक्कीच विराजमान व्हायचंय. नक्कीच इथून दोन्ही संघाला सुद्धा शुभेच्छा दिल्या जाते सरांच्या माध्यमातून. जाऊया इथून टॉस जिंकलाय मेहर अँड मेहर टीम. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः एकच विचारेल की इथून सेमीफायनलचा रस्ता गाठायचा, या मॅचमध्ये मेहनत घ्यावी लागेल. कालच्या दिवसामध्ये नक्कीच लक फॅक्ट तुमच्याकडे पोहोचला गेला आणि तिथून आपण या टॉप 8 मध्ये पोहोचले गेले आणि इथून पहिलाच मॅच समोर जर आपण संघ पहिला प्रिश 11 खूप चांगला खेळ करतोय. 3-3 सामने त्यांनी विजय मिळवलाय. इथून आपला टॉस जिंकला निर्णय का असणार आहे प्रथमतः? माझा निर्णय असेल क्षेत्ररक्षण. तर नक्कीच क्षेत्ररक्षण निवडलं गेलं. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आपले सर्व समाज बांधव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पोहोचले आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक प्रेक्षक वर्ग क्राऊड सुद्धा असेल. प्रत्येक संघासाठी क्राऊड केला जाईल. ज्याच्या ज्याच्या संघासाठी मात्र क्राऊड असेल. तिथून मैदानात खेळताना कसा परफॉर्मन्स असेल आपल्याकडनं? 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण की समोरची टीम पण बलाढ्य टीमच आहे. म्हणजे त्यासमोर खेळायचा एक चांगला अनुभव आम्हाला मिळेल. नक्कीच इथून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातील. जाऊया निखिल मेहर यांच्याकडे. निखिल मेहर, खूप चांगला मॅनेजमेंट तुम्हीही सांभाळला. या स्पर्धेसाठी आपण एक मोठा वाटा राहिला आपल्याकडनं सुद्धा. तर या स्पर्धेमध्ये आपण सलग 5 दिवस ही स्पर्धा पाहतोय, परंतु या 5 दिवसामध्ये फक्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण या 5 दिवसाच्या व्यतिरिक्त म्हणजे 15 दिवस तरी पकड की 15 दिवसामध्ये आपण या मैदानाकडे येत असतो. मैदानाचं सर्व दातपडताळ करत होतो. ज्या पद्धतीने मैदानाला सुसज्ज करायचं होतं त्या मैदानाचा पासून ते या मॅचपर्यंत या स्पर्धेचा अंतिम दिवस येऊन पोचलाय. या स्पर्धेबद्दल ज्या पद्धतीने आपण म्हटलं होतं की खूप चांगली स्पर्धा, ऑर्गनाइज टीमनं मात्र चांगला सपोर्ट दिला आणि प्रत्येक समाज बांधवांनी चांगलं सहकार्य केलं आणि या स्पर्धेला सक्सेसफुल केलंय. आणि इथून आपले संघ आपण प्रिश 11 संघासाठी खेळतोय. इथून टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? नक्कीच आमचा देखील क्षेत्ररक्षकाचाच निर्णय असता, कारण की गेले 3 सामने आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करूनच जिंकले होते. पण त्या उद्देशाने देखील आम्हाला आमची बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे आणि फर्स्ट बॅटिंग करून आम्हाला खरंच मजा येईल. आम्ही कमीत कमी 60+ करण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच मी ज्याप्रमाणे म्हणतोय आपल्या समोरचा संघ जर आपण पाहिला, चिराग ॲज अ कॅप्टन आहे. चिराग पागदरे इन्फॉर्म फलंदाज आहे. त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष असेल का? नक्कीच, कारण की चिराग माझा खूप चांगला मित्र आहे. आम्ही लेदर एकत्र खेळतो आपल्या समाजाच्या वतीने. त्याच्यामुळे त्याची बॅटिंग ऑर्डर मला देखील माहिती आहे आणि माझी बॉलिंग ऑर्डर त्याला माहिती आहे. त्यामुळे ही चुरस नक्कीच असणार आहे. तर नक्कीच एक मोठी चुरस पाहायला मिळेल. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण निखिलला सुद्धा. नक्कीच न्यूज अशी येते टॉस बॉक्समध्ये टॉस जिंकला मेहर अँड मेहर या संघानं आणि प्रथम चॉईस केले की आम्ही गोलंदाजी करू आणि आमंत्रित केलं आहे ते म्हणजे प्रिश 11 संघाला की आपण बॅटिंगसाठी यायचं आहे. इथेच मी थांबतोय. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या समवेत जोडले जातील गिरीशजी तांबोरे. धन्यवाद. धन्यवाद मनीष. जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर जिथे आपण आलेल्या मान्यवरांचं यथोचित स्वागत सत्कार करतोय. मी विनंती करेल मच्छीमार सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमॅन विनोदजी नाईक यांना की भुवनेश्वर मेहरजी यांचा आपण स्वागत सत्कार करायचा आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा आपण इथे यथोचित स्वागत सत्कार करतोय मुख्य व्यासपीठावर. माईची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर आलेल्या सर्व मान्यवरांचा इथे यथोचित स्वागत सत्कार होतोय. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला सुरुवात. 36 धावेंचं आव्हान पेलण्यासाठी दर्शन आणि नयनची जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक घेऊन डावखुऱ्या हाताचा गोलंदाज विपुल. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिला चेंडू यष्टॅम्पासना दूर. अवांतर धावेने सुरुवात. पंचांचा इशारा वाईट चेंडू. खातं खोललं जाते. धावसंख्या धावफलकावर लागताना 1 धावा. मुख्य व्यासपीठावर आपण सत्कार करतोय माननीय भुवनेश्वरजी मेहर यांचा. मी विनंती करेल माननीय चेअरमॅन विनोदजी नाईक यांना की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे. यापुढील आपण सत्कार करतोय जयसिंगजी पागधरे यांचा. मी विनंती करेल अशोकजी चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते
हा सत्कार आपण करायचा आहे. माईची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आलेल्या मान्यवरांचं यथोचित स्वागत सत्कार करणं हे आमचा आद्य कर्तव्य आहे. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अशोकजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते जयसिंगजी पागदरे यांचं स्वागत होतंय. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल या आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत होतंय. यापुढील आपण सत्कार करतोय. मी विनंती करेल राजनजी मेहर यांना की आपण पुढील सत्कार करायचा आहे. छबिलदासजी मेहर यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. छबिलदासजी मेहर यांचा सत्कार करतील राजनजी मेहर. मांगेला समाज उन्नती संघाचे अध्यक्ष राजनजी मेहर यांना विनंती असेल आपण छबिलदासजी मेहर यांचा सत्कार करायचा आहे. यापुढील सत्कार आपण करतोय योगेशजी मात्रे यांचा. मी विनंती करेल हरेश्वरजी धनू यांना की आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार करायचा आहे. योगेशजी मात्रे यांचा आपण सत्कार करतोय. मी हरेश्वर धनू यांना विनंती करेल. तत्पूर्वी मैदानाचा आपण विचार केला. मैदानात धावसंख्येचा आतापर्यंत 8 धावा धावफलकावर लागतायत. 4 चेंडूंच्या मोबदल्यात 36 धावेंचा पाठलाग करतायत. योगेशजी मात्रे यांचा सत्कार होतोय हरेश्वरजी धनू यांच्या शुभ हस्ते. यापुढील आपण सत्कार करतोय राजेंद्रजी तरे साहेबांचा. मी विनंती करेल जगजीवनजी मेहर यांना की आपल्या शुभ हस्ते हा पुढील सत्कार करायचा आहे. राजेंद्रजी हिराजी तरे यांचा सत्कार होतोय जगजीवनजी मेहर यांच्या शुभ हस्ते. यापुढील आपण सत्कार करतोय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर लागतायत. गणू मेहर फायटर संघाच्या 8 धावा धावफलकावर लागतायत. आमच्या मुख्य व्यासपीठावर हे सर्व स्वागत आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केले जात आहेत. आपण पुढील सत्कार करतोय प्रवीणजी मेहर यांचा. मी विनंती करेल सर्वोदय सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमॅन चंद्रकांतजी तरे आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सत्कार करायचा आहे. प्रवीणजी मेहर यांचा सत्कार होतोय. सगळे इन ॲक्शन आपण पाहू शकता. रोहितजी तांडेल यांना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जात आहे आणि इथून षटकाला सुरुवात होते. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकात विपुलनं जबाबदारी घेतली गोलंदाजीची. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावांचा खर्च करत काही गोलंदाजीचं पृथक्करण दिलं. ज्याप्रमाणे पहिलं षटक समाप्त झालंय 8 धावा खर्च झाल्या. 36 धावांचा टार्गेट असताना इथून गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होते. त्याच पुढील आपण सत्कार करतोय माननीय भाईनाथ लक्ष्मण म्हात्रे यांचा. मी विनंती करेल हरेश गणू मेहर यांना आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार करायचा आहे. भाईनाथजी म्हात्रे यांचा स्वागत सत्कार होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर हरेशजी मेहर यांच्या शुभ हस्ते. तर जाऊया इथून ज्याप्रमाणे धावांची खर्च होताना दिसतोय. सिंगल धाव ज्याप्रमाणे खर्च केला गेला धावसंख्या 1 मात्र पूर्ण होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 9 धावा पाहायला मिळते आहेत. इथून नयन ऑन स्ट्राईक ज्यांनी मागच्या षटकामधील शेवटच्या 2 बॉल मात्र निर्धाव हाताळले आणि इथून पुन्हा एकदा चेंडू हवाई सफरच्या हातरेला पाठवण्याचा प्रयत्न करतोय. आक्रमक बनण्याचा प्रयत्न करतोय नयन, परंतु नयनच्या बॅटवरती काही चेंडू येत नाही आहे आणि इथून हे चेंडू मात्र निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली आहे 9. या धावसंख्येवरती 2 बॉलवरती फक्त आणि फक्त 1 धावा
खर्च केलेले आहेत आणि इथून मॅच ज्या रंगतदार स्थितीमध्ये आहे. प्रियंकाजी आरेकर आणि त्याचबरोबर वंदिता मेहर यांचं इथे शुभागमन होतंय. आपलं सहर्ष स्वागत. गणू मेहर फायटर्स संघाचे हितचिंतक आपलं मांगेला समाज उन्नती संघाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेत करतोय. ओव्हर टू मनीष. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे 3 बॉल हाताळले गेलेले आहेत गोलंदाज ॲज अ कॅप्टन ज्याने बॅटिंग मात्र खूप चांगली केली. आता गोलंदाजीतनं आपलं प्रत्युत्तर देत असताना रोहित तांडेल आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन चौधरी ज्यांची आक्रमकता मोठी राहिली आहे. इथून आक्रमण चढवलाय चेंडू इन टू द गॅप. ओहो, 1 बाउंड चौकार पाहायला मिळतोय आणि या 4 धावा इथून मिळतील दर्शनला. इथून दर्शनची बॅट मी मगाशी म्हटलं होतं दर्शनची बॅट खूप बोलते आहे आणि दर्शन इथून थांबायचं नाव घेत नाही. या जसा चेंडू होता त्यांच्यावरती आक्रमण केले जात आहे. रोहित तांडेल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पुढचा चेंडूचा खेळ घेऊन पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता. चेंडूला उंच भरारी दिली आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. वेध घेतला. झेल पकडण्याची संधी होती. झेल सुटला आणि त्याचा लाभ मिळतोय. विकेट सुद्धा थांबतोय. त्याचबरोबर 2 धावा सुद्धा खर्च होतील. हार्दिक मेहर यांच्याकडनं ती चूक झाली आहे आणि या 2 धावेने धावसंख्येत वाढ होतीये. आता मनीष हा झेल सोडलाय की सामना सोडलाय हेही खूप महत्वाचं आहे. कारण ज्या दर्शनला तुम्हाला थांबवायचं होतं एक संधी होती. जरूर क्षेत्ररक्षक लांबवरनं आला पण ती संधी हुकलाय आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये अशा संध्या हुकतात तेव्हा समोरचा खेळाडू हा वर चढ ठरतो. नक्कीच गिरीश, ज्याप्रमाणे तू म्हटलंय क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जात असं कॅचेस विन द मॅचेस आणि ती जी कॅच सोडली त्याचा प्रत्युत्तर पाहू शकता आपण चौकारामध्ये पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतील पुण्याचे एकदा. चला तर आमच्या मुख्य व्यासपीठावर धीरजजी पागधरे यांचा आपण सत्कार करतोय. मी विनंती करेल वीस धावा धावफलकावर लागतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 20 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 16 धावींची आवश्यकता. जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर. स्वातंत्र्य सैनिकांचे नातू आणि वीरेंद्रजी पागधरे यांचा आपण इथे येतोचित स्वागत सत्कार करणार आहोत. मी विनंती करेल जयेंद्रजी वैद्य यांना की आपल्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचा स्वागत सत्कार करायचा आहे. प्रत्येक आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व ग्रामस्थ, सर्व बंधू आणि भगिनी आपलं मागेला समाज उन्नती संघाच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे रंगतदार सामना होतोय आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर सध्या स्वागत सत्कार केला जातोय. धन्यवाद आलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा. वळूया मैदानाच्या आतमध्ये जिथे गणू मेहर फायटर्स विरुद्ध मांगेला वॉरियर्स अशी लढत सध्या सुरू आहे. उपांत्य फेरीचा सामना 36 धावेंचा पाठलाग केला जातोय. 36 धावेंचा पाठलाग करत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. पहा गती भरपूर आहे. 18 मध्ये 16 वेग भन्नाट होता. पंचांचा इशारा यष्टॅम पासून दूर. वाईट चेंडू अवांतर धावेने सुरुवात विपुल चौधरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेने धावफलक खालील. धावसंख्या 21. आधीच धावा कमी आहेत खात्यात आणि तुम्ही खर्च करतायत जास्त. या धावांवर कुठेतरी गतिरोधक लावावा लागेल. मी म्हटलं होतं दर्शनची ती जर झेल घेतली असती तर चित्र काही वेगळं असतं. मात्र आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. यावेळी चांगला फटका इथे खेचलाय. मेल जरूर 1 धाव. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर एक बाईकवाले आहेत. आपण गाडीची लाईट कृपया बंद करा. सर्वोदयच्या गेट समोर जे बाईकवाले आहेत कृपया आपणास विनंती असेल. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती असेल जेव्हा आपण याल प्रत्येक गोष्टीचं आपण लक्ष द्या जेणेकरून आमच्या खेळाडूंना त्रास होणार नाही. ओव्हर टू मनीष. थँक्यू सो मच. जाऊया इथून दर्शन.
हे नावाचं वादळ बनलंय आणि गणुमेर फायटरचं रन मशीन बनलंय. इथून चौकारांची षटकारांची आतिषबाजी ज्याच्या बॅट मधनं येताना पाहायला मिळते तो आहे बॅटर दर्शन. दर्शननं मात्र दर्शन दिलाय तो म्हणजे षटकारानं. 6 धावा इथं पाहायला मिळतात. धावा मिळतील आणि या 4 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तब्बल 26 धावा. गिरीश ज्याप्रमाणे झेल सोडला होता तिथून जखमेवरती नमक लावताना पाहायला मिळतोय दर्शन. पुन्हा एकदा काय ड्राईव्ह केले जात आहेत फटके. जिथे संधी प्राप्त होते तिथून मात्र फटकेबाजी करतोय. जसं आपण गिरीश म्हणतो ना, गोलाकार मैदान असतो, गोलाकार मैदान असला की त्या मैदानाच्या चहूबाजूला आपल्याला खेळता येईल अशी बॅटिंग करणं आवश्यक असतं. आपण काही वेळा पाहिलंय अनेक फलंदाज असे आहेत की एकाच बाजूने मात्र क्रिकेट खेळत असतात. परंतु या बॅटरनं खूप चांगलं प्रभावित केलंय की जिथे जागा मिळेल, जिथे चेंडू येतोय त्या चेंडूनुसार फटकेबाजी करतोय. नाही, दर्शन खूप चांगलं क्रिकेट खेळतो आणि दर्शन अनेकांना प्रशिक्षण सुद्धा देतो, काहींना माहीत सुद्धा नसेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 360 बॉय, खूप चांगली फलंदाजी, यामध्ये कट केला, पॉइंटच्या दिग्जांमध्ये चेंडू निघून जातोय. 4 धावेसाठी चौकार. 36 धावेंचा पाठलाग करत असताना केलेली मोठी चूक. मी म्हटलं होतं झेल सोडलाय की सामना, तर आता आपल्या लक्षात येत आहे हा सामनाच कुठेतरी सोडलाय मांगेला वॉरियर्स संघाने. नक्कीच शेवटपर्यंत ते चर्चा करत राहतील. जर झेल टिपली असती तर. आतापर्यंत 6 चौकार ठोकलेत दर्शननी. 29 धावेंची नाबाद खेळी 10 चेंडूंच्या मोबदल्यात. अप्रतिम फलंदाजी, दुवादार फलंदाजी सध्या सुरू आहे. अजूनही 2 धावेंची गरज. 5वा चेंडू या 3ऱ्या षटकातील. पुन्हा एकदा लोअर फुलटो, थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि कौतुक करावं लागेल चिराग मेहर यांचं. चांगलं बॅकअप होतं, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावा मिळणार नाही, चेंडू निर्धाव. थोडस नाराज चिराग मेहर. सुंदर समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकतो आणि आपल्या मांगेला समाजाचा डंका ज्यांनी विदेशात नेला आणि गाजवला. तब्बल 8 वेळा विदेशवारी करून ज्यांनी टेनिसचं समालोचन केलं असे चिराग मेहर आमचे गुरुवर्य. त्यांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीपला, मिळेल 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धावेवर समाधान. सामना बरोबरीचा. 35 धावा धाव फलकावर लागतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही विजयासाठी 1 धावेंची गरज. अद्वैत चौधरी यांच्यासाठी मात्र तर देवानंद चौधरी यांच्याकडनं म्हणजे त्यांच्या वडिलांकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज मात्र येतोय अद्वैतसाठी. अद्वैत आपण हे कॅश मात्र कलेक्ट करायचे आहेत. तर यस दर्शन चौधरी यांच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज येत आहे. जिग्नेश हरेश मेहर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज दर्शनच्या बॅटिंगसाठी मात्र येतोय. नक्कीच जमा केल्या जात आहेत. नक्कीच बक्षिसांची ते रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. भावेश मेहर यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य वेगळं आहे, कारण आनंद आहे. संघ जाऊन पोहोचतोय उपांत्य फेरीत. अजूनही 1 धावेंची गरज. चेक होऊ दे खर्च. आज भरपूर खर्च करणार भावेश मेहर, यात काही वाव नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 36 धावेंचा पाठलाग करतोय. 1 धावेंची गरज. कौतुक होईल दर्शन चौधरीचं. 12 चेंडू आणि नाबाद 30 धावेंची खेळी.
आणि हा विजयाचा फटका इथे खेचला जातोय. उपांत्य फेरीत दाखल होतोय. गनू मेहर फायटर संघ फायटिंग चांगली राहिलाय. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मांगेला वॉरियर संघ ज्यांनी चांगली लढत दिली त्यांचंही कौतुक होईल. इथपर्यंत आपण येऊन पोचला. उपांत्य फेरीत येणं अवघड होतं आणि ती अवघड भूमिका आपण साजेशी केली आणि ते सामना संपतोय. नाबाद 34 धावेंची खेळी ज्यामध्ये 7 चौकार ठोकले. दर्शन चौधरीने त्याचं कौतुक होईल. थोड्याच वेळात पुढील सामना होतोय आणि हा सामना असेल प्रिश 11 विरुद्ध मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकलाय मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस संघाने. स्वीकारलंय क्षेत्ररक्षण, आमंत्रित केलंय प्रिश 11 संघाला फलंदाजीसाठी. हाही एक मोठा सामना आहे आणि या मोठ्या सामन्याकडे आपण वळतोय. तत्पूर्वी घेऊया थोडीशी विश्रांती आणि ऐकूया सुमधूर संगीत. डीजे